अमळनेर तालुक्यात बुधवारी एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याने प्रशासन आणि अग्निशमन दलाची मोठी धावपळ उडाली। यामध्ये दोदवद हिंगोणे गावठाण परिसरातील भीषण आग सर्वाधिक गंभीर ठरली असून 6.5 तासाहून अधिक काळ अग्निशमन दलाला आगीशी झुंज द्यावी लागली। दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोदवद गावठाण भागात आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले। माहिती मिळताच अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या सूचनेनुसार अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली फारुख शेख, दिनेश बिराडे, सत्येन संदानशिव, रफिक पठाण आणि आकाश संदानशिव यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। गावठाण परिसरातील कोरडे गवत, झाडे आणि झुडपे तसेच जोरदार वाऱ्यामुळे आगीने वेगाने रौद्ररूप धारण केले। घटनास्थळी विद्युत डीपी, वाहनं आणि पाईपलाईन असल्याने मोठ्या अग्निशमन गाडीला आतपर्यंत जाता येत नव्हते। त्यामुळे मोठ्या गाडीतील पाणी लहान गाडीत भरून आग विझवण्याचे काम सुरू ठेवण्यात आले। याच दिवशी बंगाली फाईल परिसरात हॉटेल चिन्मयच्या मागील बाजूस असलेल्या भूषण पाटील यांच्या ऊसाच्या शेतीलाही आग लागली। तसेच मिल परिसरातही आग लागल्याची घटना घडली। यामुळे अग्निशमन दलासमोर एकाच वेळी अनेक ठिकाणी आग नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले। ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तिन्ही घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू होते। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही। तरीही सलग घडलेल्या या घटनांमुळे अमळनेर तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिनिधी संतोष पाटील आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, अमळनेर।